ह्या विद्यालयामध्ये ना मी 7वी ते 10वी पर्यंत शिक्षण घेतलेलं आहे बरं का. आणि सोनाली पण ह्या विद्यालयाची विद्यार्थिनी आहे. तर नमस्कार फॅमिली. आज 26 जानेवारी सकाळचं वातावरण आणि शाळेतून आवाज येत असलेलं गीत हे ऐकून आहे ना खरंच खूप भारी वाटत होतं बरं का. सोनाली तर गेलती कॉलेजला, परंतु आहे ना बस फेल झाल्यामुळे ते पुन्हा वापस आलती. पण आहे ना सोनाली जरा टेन्शन मध्येच दिसत होती बरं का. कारण आहे ना जे कॉलेजला जाणार नाहीये ना त्यांना आहे ना दंड ठेवण्यात आलेला आहे. सोनालीला म्हटलं टेन्शन न घेऊ, आपला ब्लॉग पाहून आहे ना तुझ्याकडून दंड वगैरे काही घेणार नाहीयेत. मग मी आणि रुद्र आलो आपल्या गावातील शाळेमध्ये बरं का. या शाळेमध्ये ना मी आता 6वी पर्यंत शिकलेलो आहे बरं का. कार्यक्रमाला उपस्थित गावचे सरपंच श्री मिथुन डोंगरे सर आणि गावकऱ्यांनी ना कार्यक्रमाला खूप शोभा आणली होती. छोट्या पोराचे भाषण पाहून ना मला ना माझ्या शाळेतील दिवस आठवले बरं का. मग आहे ना काही मान्यवरांचं भाषण वगैरे झालं आणि शेवटी आहे ना आपल्या गावचे सरपंच यांनी आहे ना भाषण केलं. मग येथील कार्यक्रम झाल्यानंतर आहे ना आपल्या गावचे सरपंच श्री मिथुन डोंगरे सर यांच्या विद्यालयाच्या कार्यक्रमाला आम्ही सर्वजण गेलो बरं का. ह्या विद्यालयामध्ये ना मी 7वी ते 10वी पर्यंत शिक्षण घेतलेलं आहे बरं का. आणि सोनाली पण ह्या विद्यालयाची विद्यार्थिनी बरं का. आता मला माहिती आहे ना तुमच्या मनामध्ये ना खूप सारे प्रश्न उभे राहिलेले आहेत, पण त्यांचं उत्तर आहे ना तुम्हाला लवकरच भेटेल ते आपल्या युट्यूब चॅनल वरती. ह्या विद्यालयात शिकलेले विद्यार्थी आहेत ना खूप मोठमोठ्या पोस्टवर आहेत बरं का. मला येथील ना RSP विद्यार्थीने जी ध्वजारोहणला सलामी केलेली ना ती खूपच आवडली बरं का. त्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक म्हणजे आपले लाडके भागवत सर. मग आहे ना विद्यार्थ्याचे भाषण वगैरे झाले आणि मान्यवरांचे सत्कार समारंभ झाला, त्यात माझा पण सत्कार झाला बरं का. मग आहे ना जे विद्यार्थी तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय जिंकलेले आहेत ना खेळामध्ये त्यांचे ट्रॉफी आणि प्रमाणपत्र वितरणाचा कार्यक्रम झाला. मग कार्यक्रम झाल्यानंतर ना आपल्या गावचे सरपंच यांनी ना गावकऱ्यांना ऑफिस मध्ये बोलावले. आमच्या गावातील ना जालिंदरनाथ देवस्थानाची यात्रा आहे आणि ना यात्रेबद्दलचेच नियोजन आहे ना आम्हा गावकऱ्यांना त्यांनी सांगितले. तर फॅमिली ना आपल्या गावची यात्रा खूपच मोठी असते बरं का. जालिंदरनाथांची यात्रा 2 आणि 3 फेब्रुवारीला आपल्या गावची यात्रा आहे बरं. आणि आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व बीड, अहिल्यानगर आणि महाराष्ट्रातील ज्यांना शक्य होईल त्यांनी ना आपल्या यात्रेसाठी यावे ही नम्र विनंती आमच्या गावचे सरपंच श्री मिथुन डोंगरे सर यांनी केलेली आहे बरं का. आमच्या गावच्या जालिंदरनाथ देवाचं खूप मोठं रहस्य बरं का. आणि ते रहस्य जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल ना तर कमेंट मध्ये बोलायचं ओम नमो आदेश. आणि व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल ना तर व्हिडिओला लाईक करायचंय, फॉलो करायचंय. तर भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बोलो ओम नमो आदेश.